याच्या मनामध्ये आहे की भूताचं आहे, मला खाऊ शकतं. कसं वाटतं मला? खाऊ शकतं म्हणजे लिफ्ट मध्ये तुला खाईल असं? हा, काय बनवू शकतं. तिला घेऊन नको जाऊ मग. मला नाही लबुबू डॉल आहे ही, भूत आहे, हिला मी घाबरत नाही असं केलं. मी म्हटलं भाऊ ते आता नाही काही करत, ती जेव्हा तू झोपशील ना तेव्हा ती तू हवेत राहशील असं डायरेक्ट आणि ती मम्मी जवळ राहील. पळाली वाटतं. गायब झाली. गायब झाली, खरंच गायब झाली. माझ्यामध्ये लिफ्ट मध्ये पाहावं लागेल, लिफ्ट मध्ये बघून एकदा पाहू. हा मग डोळ्यात पाणी 2 वेळा पाणी एवढी ऍक्टिंग येते ना याला, सगळी ऍक्टिंग व्हायला येत नाही. आता हसून दाखवत हस. काय झाला विषय? तो म्हणतोय रोहितला ओरडू नको असं. का ओरडला का पुन्हा? असंच टाइमपास. आणि ते बोलला ना आई बाबा ते राहुलचं तेच अरे काय केलं? तोडतोय तो का? या हबीबी काय आहे ना लॅपबुक काय तरी हाय. प्रत्येक गोष्टीला काय काय याच्यासारखीच रडायची मी लहान. हा लुबुबू डॉल आहे. तसं नाही रडत. याचं कसं आहे माहितीये का? येतोय का मग लगेच रडतो. आता म्हणजे हा असा पण होतो. तुम्ही सांगा नेगेटिव्हिटी की पॉझिटिव्हिटी, कमेंट्स करून सांगा. काय माहितीये का तुम्हाला आता विषय समजला नसेल. हा ना ट्युशन वरनं आला आणि वरती ट्युशन मध्ये थांबलेला, टीचरला फोन करायला सांगितलं की वरद दादाला पाठव घ्यायला इथे याच बिल्डिंग मध्ये 10व्या माल्यावर. आणि आता साहेबाला जायचंय खेळायला, तर वरदला बोलतो की खाली मला सोड. आणि उजेड आहे बघा मागे, बाहेर दाखव उजेड आहे तुम्ही. 5:30 झाली. ह्याला काय बोलू मी, ह्याला सांगा तुम्ही कॉमेंट्स करून सांगा. भीती वाटते. कसली भीती? डॉलची कशी भीती वाटेल? अरे पण ही नेगेटिव्हिटी आहे. निगेटिव्हिटीला काय माहिती तुझ्या मनात काय आहे? ह्याला घेऊन तुझ्या मनात काय तेव्हा त्याला पाहिजे म्हणून रडतो. खेळ पहिले तुझ्यासोबत नाही. याच्या मनामध्ये आहे की भूताचं आहे, मला खाऊ शकतं. कसं वाटतं मला? खाऊ शकतं म्हणजे लिफ्ट मध्ये तुला खाईल असं? हा, काय बनवू शकतं. तिला घेऊन नको जाऊ मग. अरे घेऊन नको जाऊ, पण म्हणत आहे ना माझ्या. पण जिजू दादानी त्याला सांगितलं तो असं तुला भेटायला येणार वेगळं असं झोप मारू. नाही जिजू दादाला तो काय म्हटला माहितीये का बॉबी, मला नाही लबुबू डॉल आहे ही, भूत आहे, हिला मी घाबरत नाही असं केलं. मी म्हटलं भाऊ ते आता नाही काही करत, ती जेव्हा तू झोपशील ना तेव्हा ती तू हवेत राहशील असं डायरेक्ट आणि ती मम्मी जवळ राहील. मम्मी म्हणाला मला रोहित कुठे आहे, तर ते दिसेल. तिला असं काहीच करायचं नाही. म्हणजे तुम्हाला असं बोलायचं की आता लिफ्ट मध्ये गेल्यानंतर त्यांनी फेकला होता तिला. मी म्हटलं फेकलं तिला. आता त्याला खेळता खेळता गार्डन मध्ये मी फेकू शकते. आणि लिफ्ट बंद पडलं तू एकटा. हो बापरे, मग तुला वरद दादा काय बोलते येणारच नाहीये. पण रडायला लागला तर बोलू नका तुम्ही काहीच. मला रोहित वहिनी जायचं सोडा. ऐका माझं 2 मिनिटं. तिला बुबी डावले तिला मी अशी पकडून ठेवतो. जा खाली. एक काम करा, सगळ्यांनी हात लावून पकडा. कोकोनी धरून ठेवलेली होती ती. आता कोको कडून कोमल तू घे. खाली खाली बाय. नाही पाकिट कुठे गेली? पळाली वाटतं. गायब झाली. गायब झाली, गायब झाली. माझ्यामध्ये लिफ्ट मध्ये पाहावं लागेल, लिफ्ट मध्ये बघून एकदा पाहू. हा मध्ये तशी पोर्टेबल आहे. तुम्ही बघितलं का डोळ्यात हे बघा
हे लावा रे सगळ्यांना. हे असं मान पकड मान. हे पकड मान पकड. हे जा रोहित जा. हे जा जा. जा रोहित लवकर. अरे मी 2 हात लावतो जा. एक तो पण लावला. जा तू जा. अरे हात सुटते. बापरे दुसऱ्यांदा फेकली हो. आता तर काय खरं लबू मुलांना कोणीच हट केलं नाही रोहित शिवाय. बरोबर. इथं कोणीच केलं नाही. म्हणून एवढी पॉझिटिव्ह नेगेटिव्हिटी येते मला. आमच्या कोकोच्या डोक्याला धरून फिरवी. निगेटिव्हिटी म्हणजे नेमकं काय होणार? भूत येऊ शकतं. आणि काय करेल? भूत ये रात्री हा झोपलेला असेल तर आणि याची चड्डी काढेल. अरे तुम्हाला पहिला टी शर्ट काढेल मग चड्डी काढेल. माझ्या पाय पकडेल आणि भिंतीवर आपटत आणि तेवढ्यात आपण लोक उठू. मी त्याला बघू अरे चांगला आहे. ए माऊ दे ना ग त्याच्याकडे कोको. तेव्हा तो तुला सेव्ह करतोय. हा घे घे घे. घे. हा रोहित दादाला जायचं ना बाहेर. हा दाबून धर दाबून धर. जा रोहित दादा. त्यांनी पकडला पप्पाही म्हणतो तो. पपई. तो लबू नाही म्हणत पप्पाईचे त्याला कोणताही द्या. तेव्हा असतो. तेव्हा निगेटिव्हिटी आली गो. बिस्किट फेकलं त्यांनी. सो गाईज आज रात्री आहे माझ्या मम्माचा वाढदिवस आणि आता आज तारीख आहे 8 तारीख 9 ऑगस्ट मम्मीचा वाढदिवस. 13 ऑगस्ट माझ्या बायकोचा वाढदिवस. तर आज रात्री आपण 12 वाजता बाहेर असणार आहे आणि 12ला आपण कुठेतरी बाहेरच मस्त हॉटेलला वगैरेच केक कट वगैरे करू. आता थोडस आम्ही फ्रेश होतो आणि फ्रेश वगैरे झाल्यानंतर मग आपण कुठल्या तरी हॉटेलला वगैरे जाऊ किंवा काय प्लॅन आहे ते बघा पूर्ण ब्लॉग. आणि ह्याला प्लीज आता सांगा की जा बाबा बाहेर. असं काय नसतं रोहित. निगेटिव्हिटी वगैरे काही नसतं. तुम्ही कमेंट करून सांगा काय भूत येतो की ना घरात. पण तुझ्या एकटंच येणार आहे का? आम्ही एवढं जण आहेत. नाही पण ते पण मी ना असं ऐकलंय की ह्याच्यामध्ये ना 7-8 थांब जरा 1 मिनिट 7-8 प्रकार असतात आणि हा जो प्रकार आहे जो हा आला ना की र नावाच्या व्यक्तीला त्रासदायक आहे हा हबुबी. रोहित आई शपथ. अरे ना त्याच्या बॉक्सवर पण लिहिलेलं आर वाल्यांना त्रास होतो. म्हणजे राशीनुसार र वाल्यांना त्रास होतो. अई शपथ. ते पण 3 आहे. पॅन्ट का लवकर लवकर पॅन्ट पॅन्ट बसायला लागेल. नाही पॅन्ट लवकर. कोणाचं त्याच्यावर रवरून नाव नाही. त्याचं तो नाव आहे वरूनच. अरे यार कस काय रे. पण मग मी हा खेळायला चाललाय ना आपण असं. ह्याचा ऐका नाही तो बघ. सांगतो दादा घाबरू नको दादा. ह्याचा ऐका. तेव्हा बोलतो दादा घाबरू नको दादा. सांग कोको. तू तिकडे दादा. तिथे दादा तिथे इकडे हा घाबरतोय. हे जा रोहित जा. हा एकदा जाणार म्हणजे जाणार जा. नको जाऊ नको जाऊ. जबरदस्ती त्याला नको जायचं. नको जाऊ. हा, बसव. रडायला बसवलं. तुला माहिती रोहित, नाकूकडं फुगवलं. पोरी करतात ना असं. Seriously, आता प्रिया ते सांगत होती. 12-13 वर्षाचं होणार आहे आता ह्या पुढे 2 महिन्यात. 2 महिने असं नाही वागलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट असे रडायचे. माझ्या डोळ्यात पाणी आणि आहे. लगेच प्रत्येक गोष्टीला रडायचं. लगेच येतं. कोणी बोललं रड- तेव्हा तो एकटा फिरून आला आता. लिंबू सोबत. असं आहे का? हा काय बोललं? असं बोललं ना जाऊ दे नको रड. तरी माझ्या डोळ्यात पाणी हे जाऊ कडे नको रडू, नको रडू. नको रड. हे नको रडू. रडते कसं माहितीये का बबले याचं कसं माहितीये का हा रडत नसेल पण आपण बोलून रडतोय का आणखी करताय त्याच्यात पाणी येतं तो परत मागे येतं. त्याला रडू द्या ना एक बार तुम्ही. रडू दे. हे जाऊ दे रे नको रडू. हे नको एवढं रे. हो जाऊ द्या. हो एवढा नका बोलू माझ्या भावाला. माझा भाऊ रडतो नका. नको रडू रोहित. हा मग हे रडतोय रे बघा डोळ्यात पाणी 2 वेळा पाणी रिवर्स दाखव रे रिटर्न मारले पाणी. अरे ती बावळी काय नाही तो बावळी नाही, कोकण बावळी चांगला नव्हतं ठेवतोय तिला. रोहित नको रडू. तो घाबरतो का? रोहित बघ. मी त्या भावाला फेकून टाकेल इथून डायरेक्ट बाहेर. ऑलरेडी रोहित तू 2 वेळा तिला इथं फेकलंय. हा ना बिचारी पहिले ते विचार कर. नंतर तू आता भावा, तू तिला दुसऱ्या माझ्यावर फेकशील ती तुला टेरेस वर फेकेल लक्षात ठेव. काय म्हणणार अरे त्याने ते गिफ्ट आणले तुला कसं वाटत असतं? अरे कोणी आणलंय का आणलंय सांगितलं नाही. रक्षाबंधन केली राहुलने आज कोमलला. मला मी खरं सांगू मी स्वतःला प्राऊड फील करत होते की मी लबू मी घरी नाही आणलाय आणि मला गिफ्ट भेटलं.
लबू मी घेतला नाही ना, मी प्राऊड फील करत होते. मी नाही घेतलं बाई, सोडून जाऊ दे, मला काय आवडत पण नाही तसं. आणि हे माझ्या घरी आलं, मी नाही बोलून सुद्धा, विचार करू. म्हणजे पूर्ण भूताच आहे. हा बघ मी बोललो काय म्हणजे तू कुठली रील बघितलेली का? यांच्या अंगावर पण आलो. हे बघ काय झालं अलर्जी झाली मला. हे काय भूत नाही, भूत नाही. गुरुची काय मग मी तुम्हाला मगाशी बोलले सिट्रेजिन खावं लागणार ना. सिट्रेजन आहे ना, त्या निगेटिव्हिटी लगेच आली. सिट्रेजिन द्या. तुम्ही याला जास्त हात लावलेला. नाही. त्याला बोलले, त्या डॉलला बोलले नाही जास्त. तिचं सिक्रेट रिव्हील केलं ना त्याच्यामुळे. हे बघ खरंच आलंय. सिरियसली बोलतोय मी. हे बघ असू का रडू? खोटं नाही बोलत आहे. मी ना थांब 1 मिनिट रोहित, अरे दे मला. हे बघ निगेटिव्हिटी खरंच मम्मीचं ऑपरेशन झालंय. बबले ऐक ना, मी ऐकलंय की घरात आलं ना तर खूप निगेटिव्हिटी येते. रिअलिटी मध्ये ऐकलंय, शपथ. नाही पण हे मी 100% सांगतो, 100% खरं. मी आता रील बघितलेली की घरात जर र नावाचा व्यक्ती असेल आणि लहान असेल तर रात्री झोपेत त्याची पहिला टी शर्ट काढतात, चड्डी काढतात आणि पाय पकडून भिंतीवर आपटतात. हे 100% खरं आहे. आता बघू आज रात्री जे होईल ते होईल. एक मिनिट पण तो झोपतो तो भिंतीकडे नसतो, भिंतीकडे आपटायचं हेच नाही. अरे त्याला उचलून इथे घेऊन येतील आणि इथे आपटतील असे, जसं त्यांनी बॉलला पहिला. कधी असतो की नाही तो तसं तू तिला हे देवा, तसं मी तुला हे साईनाथा, हे स्वामी समर्था, प्लीज माझ्या भावाची रक्षा कर. हा, सगळ्यांनी प्रार्थना करा. हा, स्वामी समर्थ समर्थ. स्वामी समर्थ स्वामी समर्थ प्लीज रोहितची रक्षा करा. रक्षा करा एक प्लीज दिवस प्लीज. प्लीज उद्या आता बघा मी एक जेन्युअनली सांगतो, आता लाईट गेली, हात जर लिफ्ट मध्ये गेला असता अटकला असता. अय्यो, अरे बापरे. सिरियसली अडकला होता. अजून विषय काय माहिती का, तिला जेव्हा कळतं ना की आपण काय बोलतोय ती तेच करते. हा तुम्ही आता बोलले ना लिफ्ट मध्ये अडकेल आणि मग प्लॅन घ्या. मग ते खरं आता आहे. एका दुसरा पोरगा अडकला असेल काय सांगता येतो. याने कोणाला सांगितलंय का आज? तू कोणाला सांगितलंय का बुबू घेतली असं? ट्युशन मध्ये अख्खं सांगितलं मग आता अडकतात त्याच्यामुळे दुसरे पोर. सगळे घाबरली ना. हे पण ते पण खरं होणार नाही. हो. हो भाऊजी, पण तुम्हाला रिॲक्शन झालंय हो. लग्नामुळे. सिरियसली हे काय मी आता एल्बोशन म्हणजे लावलंय पण कधीचे बोलतायत मला सिट्रेजिन द्या त्याला. प्लीज प्लीज द्या. त्या बाहुलीला हे पण बोलताय, दोघं जण भांडतायत. हे नाही बाबा काय बोलतो, या दोघांना खाले सगळं. मला एक अलर्जी झाली लगेच. पुन्हा रेड झालं. तुम्हाला माहितीये मी हे जोक नाही बोलत आहे, मी रिअल मध्ये बोलते. मी हे ऐकलंय खूप, म्हणजे ती घरात आली का निगेटिव्ह? काय नाही निगेटिव्ह होतं, म्हणजे खूप काय गोष्टी निगेटिव्ह मध्ये होतात. कोण आजारी पडतं तर कोणाला काय होतं, हे सगळ्या गोष्टी घडतात. 3-4 भाषा वेगळ्याच. मग म्हणून घाबरत जाऊ नको, घाबरायचं नाही कोणत्या गोष्टीला. घाबरूनच माणूस हे होतं. आपण काय बोलतोय? काय झालंय? खालती जायचंय. काय झालं? खालती जायचंय. मग जा ना. अरे मग कोण सोडत नाहीये. कशाला कोण सोडेल तुला? कोण रिकामी तुझ्या मागे का? तू ठेवलंय कोणाला कामावर? हा आणि सोडायचं आणि असं दिवस आहे, पण रात्र नाही. नाहीये. सोडायचं तू असं पण वरून नाही. पटली करतोय. अरे माझा तुम्ही टाइम वेस्ट का करताय? मला खेळायला जाऊ द्या. अरे मग जा ना, दम असेल तर जा. आणि काय बोलला माहिती का? कुठं जायचंय त्या बाहुलीला जाळायचं, मला सांगा, मी एकटं जाऊन जाळून येतो. म्हटलं जा मग घेऊन माची संख्या. जा मग जा. काय आम्हाला त्रास? तू आम्हाला त्रास देतोय का? त्रास देतोय? जा जा वाट ते राहुलला रिटर्न जाऊन टाका बाहुलीला, आणि दुसऱ्याला गेलं. नाही, त्याला म्हणा ते दुकानात जाऊन एक्सचेंज करू दुसरा. गाईज कशी वाटते माझी म्हातारी? आज तिला म्हातारी नाही बोलला बिकॉज आज रात्री 12 नंतर मम्मीचा वाढदिवस सेलिब्रेट आपण, म्हणजे वाढदिवस चालू होणार आहे आणि 2 तास राहिलेले आहेत. वाजले आहेत 10 प्रॉपर बघू शकता. आणि आता आम्ही लोक चाललेलो आहोत हॉटेलला मस्तपैकी जेवू वगैरे. आणि जेवण झाला परफेक्ट 12 वाजले की मस्तपैकी केक वगैरे कट करू. आणि उद्याचा प्लॅन माहित नाही, उद्याचा अलग ब्लॉग असेल. काय प्लॅन आहे उद्याचा माहित नाही. काहीतरी डिफरंट मला असं वाटतं मी काहीतरी सरप्राइझिंग करू, ते उद्याच्या ब्लॉग मध्ये समजेल. आणि नक्कीच कॉमेंट मला बघण्यापेक्षा माझ्या मम्मीला बघा. तू खूप छान दिसतो, शर्ट भारी वाटते, वेगळे वाटते ना, भारी वाटते, जाम भारी वाटते. एकच छावा. सो मम्मीची ड्रेसिंग आणि कशी वाटते? प्रिया ताईनी मेकअप केलेला आहे. हा. आम्ही लोक बाहेर होतो या कामानिमित्त, तर मम्मीला रेडी करून ठेवले प्रिया ताईने. आणि कसं वाटतंय लुक नक्कीच कमेंट करून सांगा. जाऊ मस्त सेलिब्रेट करू, फॅमिली एन्जॉय करूया. या कोमल रेडी होते, बर्थडे गर्ल रेडी झाली, कोमल बाकी आहे. कोमल चल
चालेल रोहित झालं त्या काय झालंय. तंगड्यावर करून दाखव. आज रोहितला फुल कपड्यामध्ये पाहिजे वाटतात. रोहित फुल सभ्य झालेला आहे. आता ना मी अंघोळ केल्या ना मी माझी नॉर्मल चड्डी घातलेली. आता मी आता ड्रेसिंग ड्रेस मारले घातले. दादाने. पहिल्यांदा तुम्ही रोहितला असं नवीन कपड्यांमध्ये बघितलं असेल, आणि जेव्हा तेव्हा तुम्हाला रोहित उघडा दिसला असेल. पप्पा मिसिंग आहे फक्त. या पप्पा मिसिंग आहे. पप्पा आणि वहिनी. पप्पांना मी खूप रिक्वेस्ट केली की या पण उद्या काहीतरी फंक्शन आहे त्यांच्या जॉबवर, तर त्यांना नाही जमत आहे. पण पप्पांनी गपचूप माझ्याकडनं म्हणजे पप्पांनी पे केलेत मला केकचे पैसे, की माझ्याकडनं माझ्या बायकोला केक घेऊन जाताना. तर पप्पा आता जो आपण केक कट करणार आहे तो पप्पांचा असणार आहे, म्हणजे पप्पांनी पाठवलेला केक असणार आहे. मला काय माहितीच नव्हतं यातलं आता मला. हा, आणि उद्या मी केक कट करेल. बर्थडे गर्ल ही आहे. अशा प्रकारे आम्ही सगळे तयार झाले. बर्थडे गर्ल ही आहे, काय बोलतो? कारण हिच्याहून जास्त तुला टाइम झाला. मम्मी बाहेर माझ्या आधी गेली रेडी होती. बरोबर, आम्ही बाहेर गेलेलो. या तुम्ही दोघं पण या. आज स्पेशल. आई आया तो राहिला. तो बोलतो मला दादा थांबा माझ्याकडे. घे गं. मावकडे त्याला. तर राहिलं. मम्मा माझी झुंता. जो स्पेशल गेस्ट आहेत मम्मीचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी. चला बर्थडे गर्ल आणि आम्ही पूर्णपणे रेडी झालेलो आहे. आम्ही ऍक्च्युली अशी क्लिप ह्यासाठी घेतोय की नक्कीच कॉमेंट करून सांगा की प्रत्येक जण कसं दिसतोय. आणि आता जाऊया मस्त हॉटेलला. मला रोज मॅक्सी मध्ये बघून कंटाळा येतो. मला येतील तुमच्या सगळ्यांपेक्षा कमेंट. आता करा. आणि सगळ्यांनी विश केलं असेल. थँक्यू सो मच. सो मम्मी तू बोल. तुला खूप सारे आता विशेष आले असतील, कॉमेंट्स आले असतील की हॅपी बर्थडे मम्मी वगैरे, तर काय बोलशील तू त्यांना? धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून. आणि Same to you. सेम टू यू. मेन म्हणजे सबस्क्राईब करा बोल. आणि बाबाली कोमलच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सरप्राईज करा. हेच बर्थडे गिफ्ट असेल तुमच्या सगळ्यांना. या. आणि आम्हाला भरभरून प्रेम द्या प्रेम आमच्या द्या. फॅमिलीला. आणि फॅमिली कशी वाटते ती सांगा कमेंट. ऍक्च्युली माझ्या भावाने एकदम सुपरस्टार वाली ड्रेसिंग मारली. त्याने माझे शूज घातलेत बघा खाली. आणि मला म्हणतो पहिली पण शूज घातले. मी अरे ते लेडीज शूज दिसतात. मी तुला दुसरेवाले दिले चमकतात डायरेक्ट शूज. त्याला दिले जेंट्स शूज आणि तिघांचे चौघांचे शूज आमचे एकत्र आहेत ना. आता बहिणी हे घालून आलाय. त्याला जे आवडलं त्याने ते उचललं. जे आवडलं चमकतंय. ऐक ना बघ, दादाने सगळे शूज मला दिलेत, मग मी जे आवडलं ते उचलले. काय बोलतो? बरोबर ना? चमकतंय डायरेक्ट. भारी दिसतंय. सो पोचलेलो आहे आम्ही मस्तपैकी हॉटेलला. हाय बर्थडे गर्ल. जाम भारी वाटतंय. बॅकग्राऊंड जाम भारी वाटतंय तुझं. मला पण खूप आवडला हॉटेल. आवडलं ना? मी सांगितलं छान वाटतं. हा, सांगितलं त्यांनी बबली दीदीने केलंय मला. 12 वाजू द्या. पहिला आपण मस्तपैकी जेवून वगैरे घेऊ. देन मग 12 वाजता साऊंड लावून मस्त केक काढतो. आणि हा केक जिजू आणि ताईंनी आणलाय. जिजू आणि ताई आमच्याकडून उलट झालं. birthday पहिला. ऐका ना, काय झालेलं, कोकोचा बर्थडे पहिले यांनी सेलिब्रेट केला ना. मी म्हटलं मम्मींचा आता करू. असा विषय झाला. तंदुरी वगैरे पद्धतशीर मागवले. सोप मागवला आहे, ऍपल लॉलीपॉप. तो कसं सतत मला वाटतं दाखवलं नाही पाहिजे काय काय खातोय काय काय जेवतोय. थोडं तुम्ही कॉमेंट्स करा की काय यार जेवताना सतत दाखवतात. सो आम्ही आता जर आमची एन्जॉय करतो. आणि मला असं वाटतं केक कापताना भेटूया, हा ना? त्या मुलीचं हाय बाय दाखवते माझ्या चालेल काय. सोप मागवलेलं आहे प्रत्येकाला मस्त वेगळी. एक नंबर आहे, टेस्ट भारी आहे. आणि तंदुरी सुद्धा मागवलेली आहे. तंदुरी फ्रेश नसेल आता. आणि हे पण फ्रेश नसेल. पावसाळ्यात फ्रेश आहे सगळे ते. आणि मार्केटमध्ये हा दोन्ही मध्ये हात करून बघू शकतात ना. खायचे सुरमई. सुरमई घालतात. सुरमई तवा फ्राय. तवा फ्राय. पण फ्रेश वाली करू काही. आता मला माहिती आहे बोट नसेल गेल्या आता नाही आता हा श्रावण मध्ये जात नाही माहिती मला. पण जर फ्रेश वाली आता तर मार- आताच मला आधीच आणलं बघून घ्या ना तुम्ही. हात लावून कळलं ना, हात लावून तर कळतो. डोळ्यांना सुरमई डन केलेली आहे माझ्या म्हातारीसाठी. सुरमई मध्ये स्पायसी करा कारण की तिखट करून पाहिजे. तिखट करा कारण की ते थोडस हे लागतं. स्पायसी करा. लाईट लागतं म्हणून स्पायसी करा. मम्मीची इथे आणि जिरा राईस करा.
मम्मीला जी खायची होती खूप दिवसापासून मच्छी ती आलेली आहे. सुरमई वाटा. आता हे 2 भाजी आल्यात, भात आणि ही रोटी. हा ऍक्च्युली मी ना असिस्टंट ठेवलंय. माझं फेस जो आहे तो असं म्हणजे काय ऑइली वगैरे लागले की पुसायला. कोको कोको हे कोको काका बोलू पुस पुस चल पुस. अरे विसरला काय? कसा असिस्टंट कसा त्याच्या पायाला पुसतो. कोको कोको येडं झालं ना काका, येडं झालं ना. जबरदस्ती असतं जबरदस्ती. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. आपण मस्तपैकी आता जेवण जेवल्यानंतर केक कट करतो. गाईज हा जो चिकन आहे हा साऊथ इंडियन स्टाईल मध्ये आणि हा मालवणी स्टाईल मध्ये, म्हणजे 2 अलग अलग प्रकारचे मागवलेले. आता दादांचा रिव्ह्यू आलाय की खूप छान आहे. जी मी साऊथ इंडियन वाले खाल्ले ना, चिकन गाजी चिकन गाजी असं आहे. फुल कोकोनट फ्लेवर आहे, मस्त आहे. नागपूरची आता ट्राय करणार. गस्सी गस्सी कढीपत्ता डाल के गस्सी. नाव पंजाबी वाटतंय पण आहे साऊथ इंडियन. साऊथ इंडियन. हॅलो तू खा, तुला भरवतो. नाही माझं नाही, मी तुम्ही खाणार पहिले. वरत राहिलेला आहे, वरत मी नाही. तुम्ही भरायला घ्या. अरे एक हातात खा. ठीक आहे मम्मी. मम्मी हॅपी बर्थडे. खा खा खा, पूर्ण खाऊन घ्या, खाऊन घ्या, पूर्ण खा. तो खावा आधी. मला एवढंच द्या. अख्खा खायचा. हा झालं खूप चला. हॅपी बर्थडे. काय बोलतो दादा? इथून लुबुबू खेळत होते, त्या झोक्यावर सुद्धा लुबुबू होती. त्या बघा, हे बघा रात्र झाली आहे, 2 वाजत आलेत आणि या दोघा बहिणींचं काय चाललंय बघा. अरे गाइस मी इथे जाणार. अय्या कसा आता डायरेक्ट गायब झाला. डायरेक्ट गायब झाला. चला आपण ब्लॉग जो आहे आता इथे एंड करूया. मम्मी परत एकदा हॅपी बर्थडे आणि सगळ्यांना बोल लाईक शेअर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा बॉब अँड कोमल चॅनलला आमच्या YouTube आणि बाय लव्ह यू ऑल. भेटू नवीन ब्लॉग सोबत परत एकदा.